मित्रांनो, नोव्हेंबर महिना आता संपायला आलाय. या महिन्याचे फक्त 2च दिवस बाकी आहेत आणि त्यानंतर आता डिसेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे. हा वर्षाचा शेवटचा महिना असून या 1 डिसेंबरपासून देशभरामध्ये अनेक असे बदल असे होणार आहेत, ज्याचा परिणाम तुमच्या थेट खिशावरती होणार आहे. हे बदल काय आहेत? मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मी विभास कोलते. तुम्हाला हे बदल काय आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर एम-एस सरकारी अपडेट्स या चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायची विसरू नका. चला मग सुरू करूया. तर पहिला बदल असणार आहे आधार कार्ड अपडेट. तर अनेकांचे आधार कार्ड अपडेट करण्यावर प्रश्न असतात. आता पहा आधार कार्डवरील आपले नाव, पत्ता, जन्मतारीख आणि संपर्क क्रमांक यासारखे वैयक्तिक तपशील आता पूर्णपणे ऑनलाईन अपडेट करता येईल. ही नवीन अपडेट प्रक्रिया आता पॅन कार्ड किंवा पासपोर्ट सारख्या संबंधित सरकारी नोंदणीद्वारे डेटा व्हेरीफाय करेल. यामुळे अनेक कागदपत्रे अपलोड करण्याची किंवा केंद्रावर जाण्याची आता गरज नाही. तर म्हणजेच तुम्हाला आता जे आहे ते आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही. तुम्ही आता घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने हे काम करू शकता. दुसरा बदल असणार आहे तुमच्या कर संबंधित कामे जे आहेत ते तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे आहेत. काही कर संबंधित आवश्यकतांचे पालन करण्याची शेवटची तारीख देखील आहे. काही प्रत्यक्ष कर अनुपालन 30 नोव्हेंबर रोजी बंद होतात. यामध्ये ऑक्टोबरमध्ये कापलेल्या टी-डी-एससाठी स्टेटमेंट समाविष्ट आहेत. ही माहिती कलम 194 IA, 194 IB, 194 M आणि 194 S अंतर्गत आवश्यक आहे. जर तुम्ही करदाता असाल तर दंड टाळण्यासाठी वेळेवर तुमची रिटर्न भरणे जे आहे ते आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा बदल पाहूया. पेन्शन योजना निवडण्याची शेवटची संधी तुमच्याकडे असेल. जर तुम्ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी आहे. जर तुम्ही युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे UPS ज्याला म्हणतो, म्हणजे नोंदणी करण्याची अंतिम तारीख आता संपत आली आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ही एक नवीन चौकट सुरू करण्यात आली होती. राष्ट्रीय पेन्शन स्कीम म्हणजेच NPS मधून या नवीन योजनेत रूपांतरित होऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत पर्याय निवडायचा आहे. सरकारने आधीच एकदा अंतिम मुदत वाढवली होती. आता अधिकाऱ्यांचे म्हणणे की 1 डिसेंबर पुन्हा अडचण राहणार नाही. तर पहा जर तुम्हाला इथे तुमची स्कीम जर UPSमध्ये नोंदणी करायची असेल तर तुम्ही ती प्रक्रिया जी आहे ती तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून घ्या. त्यानंतर तुम्हाला टाईम दिला जाणार नाही. त्यानंतर चौथा बदल पाहूया. पेन्शनधारकांसाठी नवीन प्रमाणपत्र आवश्यक आहे. 30 डिसेंबर ही लाखो पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची तारीख आहे. त्यांचे पेन्शन सुरू ठेवण्यासाठी ज्यांना वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. जर एखाद्या पेन्शनधारकाचे देय तारखेपर्यंत ते सादर केले नाही तर त्यांचे पेन्शन तात्पुरते निलंबित केले जाऊ शकते. तथापि डिजिटल जीवन प्रमाणपत्र प्रणाली आता सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रक्रिया सोपी झाली आहे. बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये देखील सबमिशन करता येतात. अखंड पेन्शन मिळवण्यासाठी हे महत्त्वाचे इथे असणार आहे. त्यानंतर पाचवा आणि महत्त्वपूर्ण बदल पाहूया तो म्हणजे LPG गॅस सिलेंडरच्या किमतांबाबत. आता LPG गॅस सिलेंडरची किमती या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात. 1 डिसेंबर रोजी तेल कंपन्यांच्या स्वयंपाकाच्या गॅस आणि व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन दर जाहीर केले जातात. हे बदल सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारभावावर आधारित आहेत. या व्यतिरिक्त विमान टर्बाइन इंधन म्हणजे त्याला आपण ETF ची किंमत देखील त्याच दिवशी अपडेट केली जाईल, ज्याचा थेट विमान भाड्यांवर परिणाम होऊ शकतो. महिन्याच्या सुरुवातीला होणारे बदल तुमच्या घराच्या बजेटवर परिणाम करू शकतात. म्हणजेच मी या टाईमला व्हिडिओ बनवतोय त्या टाईमला तरी 1 डिसेंबरला LPG गॅस सिलेंडरचे दर काय असतील याची अजूनही कोणतीही कल्पना नाही. 1 डिसेंबरला जेव्हा गॅसच्या किमती अपडेटेड होतील तेव्हा मी यावरती एक व्हिडिओ बनवेल आणि त्यातून तुम्हाला मी अपडेट देईल. तर ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती. असेच कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ देखील लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.